वागातोर मधल्या रोमिओ लेन हॉटेल पाडण्याचे आदेश देण्यात आलेत। हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा बळी गेल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पाडकाम करण्यासाठी पथकं सज्ज असल्याची माहिती आहे। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याला अपडेट देत आहेत। शेखर, नम्रता, या पबमध्ये जवळपास आग लागून 25 जणांना आपलं प्राण जे आहे ते गमवावे लागलेले आहेत। अतिशय दुःखद घटना पब्यातली होती आणि याच घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। एक जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक समिती बनवण्यात आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे। खरं तर ज्यांचं हे हॉटेल होतं त्या मालकांना देखील अरेस्ट वॉरंट देखील जारी करण्यात आलेलं आहे। एकीकडे हे सगळं होत असताना हे अनधिकृतपणे त्या ठिकाणी उभारलेलं हॉटेल आहे, पब आहे आणि म्हणून तो पाडण्यात यावा असं यापूर्वी देखील तिथल्या स्थानिक सरपंच आणि एका आमदारानं 0 आवर मध्ये मांडलं होतं आणि त्याची दखल जी आहे ती घेतली गेली नव्हती। मात्र आता ही दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागं झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी हे हॉटेल तात्काळ पाडण्याचे आदेश दिलेले आहेत आणि काही वेळातच ही कारवाई देखील त्या ठिकाणी सुरू होणार। त्यामुळे निश्चितच आहे अशा पद्धतीनं अनधिकृतपणे गोव्यामध्ये सुरू असलेले अनेक हॉटेल जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात। अनेकांच्या परवानग्या नसून देखील त्या ठिकाणी हॉटेल सजलेली आहेत। अशा सगळ्याच हॉटेलवरती देखील ते पुढे जाऊन आता कारवाई करणार आहेत। मात्र ही दुर्घटना ज्या हॉटेलमध्ये पबमध्ये घडलेली आहे ते हॉटेल मात्र आता जमीनदोस्त त्या ठिकाणी करण्यात येणार आणि त्याची कारवाई देखील आज सुरू होती। नम्रता, शेखर, धन्यवाद या माहितीबद्दल।